हर हर महादेव, हर हर महादेव. हा इकडे आधी आता ते टॉर्च मोबाईल लाईट तो त्यांनी सांगितलं हे इथे साप वगैरे आहेत ना ते इथेच आहे, पण ते आता जास्त असं मोबाईलचे टॉर्च वगैरे चालू असतात ना त्यामुळे ते आता दिसत नाही किंवा शांतता असली ना तर येतात ते साप वगैरे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आता वाजले 11 आणि आम्ही निघालोय कुठं महाबलेश्वरला निघालोय. आणि काल आम्ही गणपतीपुळे वगैरे फिरलो, आरेवारे बीच केला, तो लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आणि आता महाबलेश्वरला निघतोय, नाश्ता वगैरे सगळं बाकी आहे. निघायला 11 वाजलेत कारण की लेट झाला उठायला ना. किती वाजता उठत होता? 7 वाजता 7 वाजता उठत होता. आणि आता 11:30ला मी रूम मधून खाली उतरतोय. तर काय नाही निघू आता, फक्त आज ट्रॅव्हलिंग असणार आहे. आणि महाबलेश्वरला काय लवकर पोहोचलो तर बोटिंग आणि मार्केट वगैरे फिरू. लास्ट ब्लॉग मध्ये म्हणजे लास्टच्या लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. पण आता नवीन मित्र आहेत, आपलं नवीन म्हणजे मित्र जुने आहेत पण नवीन ट्रिप आहे पहिल्यांदा ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आलेलं मित्र याने. तर आता निघतो आम्ही, नाश्ता वगैरे करू आणि तिथून नंतर ट्रॅव्हलिंग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये आपण शूट नाही करायला भेटला जास्त, कसे नवीन पहिल्यांदा कॅमेरा समोर सकाळपासून गाडीत चालवली, नीट जेवलो, तेच झाला मस्ती केली आपण, पण कॅमेरा समोर सगळी गप बसत होती. या ना टाइम लाग 5-5 ना एक माणसाने यायची नाना करून कमीत कमी 100-200 फोटो याहीच काढल्या. नाही एवढं नाही काढल्या. हे बघ हे आलेत बघ, हे 2 भाऊस. बोल ना, त्याच्या खाली हे बघ स्टँडच्या खाली लोटले. हे बघ यानी फोटो काढले. डिग्ब तो मागचं तर त्याने किती काढले, त्यांनी पोस्ट पण केलं. आम्ही कमीच काढल्या तुमच्यापेक्षा. चल बॅगीला अरे तो स्टँड आहे बघ इथं, स्टँडच्या खाली आहे बघ, आहे ना. थांबा 1 मिनिट, याची चप्पल हरवले, चप्पल भेटल्यावर भेटतो का मग. जय का आला काही ना, तुम्ही चप्पल त्याची घालवली रागाले ना. आता पण अडत सांगितलेली आम्ही रात्री तरी वरती घेऊन ये. अरे तेच नाही घालून देत, मग काय करणार. मग आता त्यांना नीट नको आपले मोबाईल फोडला. तेच आता काय करणार, जाऊ दे चला. बघ पैसा बोलतात ना, हे खिडूकपाडकरांचा हे 16 Pro बघितला ना आता. पैसा दाखवत होता, कव्हर घातल्याशिवाय जमतं का. ए चला आता नॉनस्टॉप जायचं ना का, तिथं काय करायचं पॉईंट आता. नाश्ता करू बीचवर जायचं. बीचवर जायचे कपडा कशाला घालतात फोटो करायला. तुम्ही चड्डीवर आल्यात ती चुकी. पॅन्ट घातले, जीन्स घातले, जीन्स असं रे. चला आता नाश्ता करू तू काहीतरी, नंतर बघू काय कुठे जायचं. आमची चप्पल गेलेली आहे. चप्पलची जाम उदास होती, पण झाली आता दूर, जरा असायला लागला. वडापाव आले नाही, कालचा वडापाव मस्त लागला ना, म्हणून परत आम्ही इथं नाश्ता करायला आलो. किती ऑर्डर केल्या? 12 वडापाव. नंतर मग हेवी नाश्ता करतो, अजून नाश्ता करायचे. वडापाव काय मग वडापाव नाश्ता. ते काम कर, तुला चल तिथे तमिळ डोसा देतो. तुला चल तिथे जाऊ नंतर पहिले वडापाव खाऊन जाऊ ना. तू का नको सांगू आपलं सांगा. घे आपलं नको, कालचं दोन्ही मार्लेश्वर महाबलेश्वर. 57-58 बंगले तरी चालले. महाबलेश्वर किती आहे मध्ये, तू आतमध्ये जायला लागतं. महाबलेश्वर किती लांब आहे? 200 किलोमीटरला. 200 किलोमीटर. दादा काय आला? काहीतरी वस्तू हरवली ना, ठेवली. ऍपलचं असतं 100% गेलं, साधं होतं.
एअरफोन राहिलेला अरे त्याला असं होता मागची चप्पल गेली तर 200 वाला एअरफोन गेले आता नाश्ता वगैरे झाला आमचा. आम्ही चाललोय मार्लेश्वर संगमेश्वर नंतर तिथून कुठे जायचा आमच्या गाडीचा चालक मला गोरपडा आता मार्लेश्वर संगमेश्वर तिथून मार्लेश्वर संगमेश्वर झाल्यावर कुठं जायचं गुड गुड पिशवी भरून चॉकलेट आणला गाईस तुमची मुलं गोळ्या याची मुलं गोवा लांब आहे जाम जाम लांब 5 दिवस लागतात पोहोचला नाटक मना घरी जायचे त्या नाटक चला आतमध्ये बसा काय होतं माझी मुलं माझे नको येऊ आतमध्ये बस चले चॉकलेट खा झाला बस ग बस सरळ ना हा मार्लेश्वर किती किलोमीटर आहे अजून इकडून पुढे जायचा आणि पुढे पाटी आहे इकडे मार्लेश्वर म्हणून आहे आणि इकडे साखरपा लाईनला जातो अजून काय काय इकडं मार्लेश्वर आणि साखरपा जो आहे ना ते याला जाते मलकापूर मार्लेश्वर इकडे फाटा आहे इकडे तो मार्लेश्वर यो ना रोड चांगला कुठला आहे रोड पुढशी ना इकडून गेल्यानंतर पुढे आहे फाटा चालत चालत धन्यवाद भाई मार्लेश्वर कुठं तुला काय झालं काय झाला काय गाडी पाठी कुठे अरे रिवर्स घेतो त्याने 5 मिनिट चल धन्यवाद भेटू मार्लेश्वरला जाम डेंजर यो एक असं होता कसला मिळतं भाई चला चला परत तू मागं फिरला डायरेक्ट आम्ही आता मार्लेश्वरला आलेलो आहोत आणि येतानाचे रस्ते तुम्ही बघितले असतील किती मस्त होते. हे बघा समोरच आता मार्लेश्वरची कमानी आहे आणि शंकराचे जागृत स्थान आहे. तर आता इकडे आलोय तर इकडे पण एकदा जाऊन यावं मस्त आहे. आणि इकडं समोर धुका पण बघा खूप धुका आहे खूप जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला नंतर. त्याच्या लहानपणी आलो होतो मी तर एवढंच आठवते फक्त का मागे धबधबा होता आणि या मंदिराचे ते नाग वगैरे येतात. मंदिराची तर आम्ही पोहोचले आहोत आणि आतमध्ये फोटो काढण्याचं वाटतं अलाउड नाहीये. इथं पाया पडवा तिथं तरी बघू अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवतो आतमधला नाहीतर बंद करतो कॅमेरा. बघा असा गाभारा आहे छोटीशी गुफा आहे. तुमचं दर्शन झालेलं आहे आता आणि आतमध्ये आम्ही पंडितजीला विचारला का या मंदिराबद्दल थोडं सांग. आम्ही कॅमेरा चालू केला तर आतमध्ये अलाउड नव्हता. सो त्यांनी सांगितलं हे इथे साप वगैरे आहेत ना ते इथंच आहेत पण ते आता जास्त असं मोबाईलचे टॉर्च वगैरे चालू असतात ना त्यामुळे ते आतमध्ये आता दिसत नाही किंवा शांतता असेल ना तर येतात ते साप वगैरे. आणि नागपंचमीच्या दिवशी येतात ना महाशिवरात्रीला नागपंचमी महाशिवरात्री दिवशी पिंडीच्या भोवती असे ते येऊन थांबतात. भरपूर साप आहेत ते देवाचे साप आहेत आणि एक भारी सुंदर व्ह्यू पण दाखवतो. आणि मंदिराबद्दल अजून काय बोलत भारी आहे म्हणजे 7च्या नंतर येतात म्हणजे सगळी शांतता असल्यावर येतो.
भरपूर म्हणजे मस्त ठिकाण आहे, येऊन इथं भारी वाटलं खूप. आणि मार्लेश्वर मंदिराच्या बाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता, एकदम असे धबधबा आणि हिरवगार डोंगर वगैरे दिसतात, सुंदर असं दृश्य. तर हे आपण तिकडे जायचं नाही ना, इथूनच बघू, इथूनच मस्त दिसतंय. इथूनच मस्त दिसतंय. खूप पाणी पडतं आम्ही सगळे ओले झालो. आधी आलतो ना लहानपणी तेव्हा तिथं जाऊन गेलता खाली तिथे. आता पाणी पडतंय ना, पाऊस आता पडतोय. जास्त जास्त पाणी आहे, पाणी आहे बघा. ओव्हरलोडेड आहे. हा हे छत्रीवाल्या बाजूला. झालेलं आहे आता. मस्त वाटलं इथे येऊन, आणि इथला नेचर वगैरे बाजूचं डोंगर तर एक नंबर होता. इथे येऊन भारी वाटला ना रे. आले पावसाने वाटला नाही ना. आमची छत्र्या पण राहिले तिकडं, मागाचे अर्ध्या छत्र्या घेऊन आलो. दिसला घेतो त्याने आम्हाला बरे गेले तिथं. त्याने त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला निघून फर्स्ट टाइम होता आमचा, म्हणून आम्ही जाऊन दे 20 पायऱ्या तिथून 20 पायऱ्या 50-60 पायऱ्या चढलो भारी रे. इथं डोंगर बिंगर बघा. तरी आमच्या प्लॅन मध्ये नव्हता, एक अचानक झालं. आमच्या प्लॅन मध्ये फक्त गणपतीपुळे आणि अजून काय महाबळेश्वर होता. आता आम्ही 2 हे एक्स्ट्रा ऍड केले, संगमेश्वर आणि हा मार्लेश्वर. तर इथे येऊन तर मस्त वाटला. यो इथं जेंट्सचा वॉशरूम आहे, इथं लेडीजचा आहे. हे दोघांना आमची माणसं घुसली, याने घुसले बाहेर कपोऱ्या. आता आपण कुठे आलो? गोवागड शिता आलो ना. गोवागड आपलं नाही. मग इथं संगमेश्वरला जायचं होतं, पण पाऊस होता, जाम पाऊस होता. मग डायरेक्ट कॅन्सल करून निघून झोपलेलो आता. किंवा आमचं जय बोईत झोपाले ना, म्हणून ते पण झोपलेलं. डायरेक्ट उठलं तर याने इथं जाऊन थांबवले आम्हाला. निघत ना दोघां गेल्या जागा होतो म्हणून जागेत होती. अच्छा हा संगमेश्वर संगमेश्वरला चाललेलो, पाऊस होता त्यामुळे डायरेक्ट आलो. आता डायरेक्ट महाबळेश्वर. इथून किती राहतो महाबळेश्वर? 150 असेल, 150 असेल महाबळेश्वर. पोहोचू 7-8 पर्यंत पोहोचू. 107 मधून सांगते 107 बाहेर लवकर. अरे निघ इथं थांबल्या तिघाचा नाही आम्ही. हे तू काय करते चिमणी? निघ हे बघ, ही बघा बाहेर निघली. घरी माणसं ऑर्डर काय देते? ऑर्डर ओके. आमचा पिझ्झा आलेला आहे. ओपन कर, ओपन कर, ओपन कर. या बघा काय मागवले. हे फोटो मोठा होता, यान कसं पोट भरेल? फोटो काढाय, फोटो काढाय. एमसी जेव्हा लागेल असतो बरा आला. यो यो असते ती. आता काय भूक लागली, काय आलाच लागल. भूक लागले खाऊ. थांब 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 थांब. ही पोरा आमचे जाम बेकार आहेत. एवढा मोठा संपवला आणि आता हे मागवले, पोटाक भरत नाही. जय दादा यो पडली याला घे पडले चिकन खाऊ. हे बघा आता ओळख नाही ना. एवढा मोठा आहे नको, तू आणणार होता ना. एवढा बारका असं नसतं खाल्ला काय, एवढा मोठा रे ते. चव पैसे ना बघा त्यापेक्षा. बघ बघ जेवतोय. जाम गरम, जाम गरम, जाम गरम. आम्ही नक्की फिरायला आल्या का सीएनजी भरायला त्याच समजना. कारण की सकाळपासून आता तिसरी फेरी असेल. नुसतं थांबता. आता पोलादपूरच्या इथं आलं मी, 3-4 किलोमीटर पुढे आलं असेल. आता इथून महाबळेश्वर 50 किलोमीटर असेल. 50 झाड आम्ही पोहोचू लागेल आता तासाभर. ड्रायव्हर एवढा फास्ट आहे ना आमचा. वन साइड केसतं सगळी गाडी एकटाच चालवत. याने चालवली येताना, पण काय काम आता ना तो आता थकलाय.
काय 328 बस परत फिरवायची परत लावायची जा अंजवर जा जा महाबळेश्वर जाऊन ये, जा जाऊ दे काय ना जाऊया आणि नंतर परत भरलं आता महाबळेश्वरला जाऊ. पाऊस आहे महाबळेश्वरला जाऊ. तिकडे तरी कमी असेल तर बरं आहे. काय? ना मागे नाही उद्या बसतो उद्या घरी जाताना झोपायला बसतो. आज झोपायला जे आहे ना जातो चला डायरेक्ट आता हे डायरेक्ट नॉनस्टॉप महाबळेश्वर. महाबळेश्वर. मध्ये तर आलोय आम्ही आता जेवायला. गरमी गरमी हा, तिकडे आलं. काय मजा नाही आली म्हणजे गरमी मुलं गरमी मुलं. जाम गरम होते बघ गरम घाम बघा. पाणी गेलं बर्फाचं. इथं आम्ही एक पैसा जमा करून ट्रिपला आले आहोत. नाही हे असली शेकमाचं हे मागचं पोनो बोलतात ते बघा कॉपी फेकतात 150 रुपयाच्या. लाज आहे का तुला? हे लाज आहे का? गाण केली ती वेगळी गाण केली ती वेगळी लोकांना प्यायला भेटत ते थंडी साखर पहिले ते पण एवढे पोतल्या भरून ठेवल्या. तर आता वाजलेत 12 आणि जस्ट आम्ही आलो मार्केट फिरून महाबळेश्वरचा. भरपूर थंडी आहे इथं. दुखा तुम्ही बघू शकता आमच्या रूमच्या बाहेरच काही दिसतच आहे आणि त्यात मध्ये पाऊस पण येत आहे. सो आज आपण बघितला मार्लेश्वर म्हणजे गणपतीपुलेवरून निघालो मार्लेश्वर बघितला आणि नंतर आलो इथं महाबळेश्वरच्या मार्केटला. मोस्टली आज ट्रॅव्हलिंगच झाली ना ट्रॅव्हलिंगच जास्त झाली. तर तुम्हाला हा ब्लॉग नाही थांबा उद्या आपण काय बघणार आहोत माहिती का? महाबळेश्वरचे थोडे पॉइंट्स बघणार आहोत. त्यानंतर गो गार्डिंग बोटिंग करू घोड्यांची तर जाऊ जरा कशी कंडिशन आहे बघू. जर चांगला असेल तिथं चिखल तर असणार 100%. ऍटलीस्ट फोटो तरी काढू आणि गो गार्डिंग गो गार्डिंग करायचीच ना ते मेन आहे. तोच नाही तर आणि ती बंदूक घेतात तो करता का? तो पण आहे महाबळेश्वरला. नको ते काय पण नको. पॉइंट बिंट बघू फोटो बिटो काढू मस्त मजा करू. आज अख्खी ट्रॅव्हलिंग मध्ये वाट लागली. तर चला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.